संग्राम भंडारे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संग्राम भंडारेची विकास लवांडेंवर तुम्ही शाईफेक केलेली आहे, नेमकं काय घडलं, तुमचं म्हणणं काय? जय श्रीराम। हा जो लवांडे आहे हा आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सकल हिंदू समाज एकत्र करायचं बघतोय। संप्रदाय, मतभेद, जातीयवाद विसरून सगळ्या हिंदू धर्मातील जेवढ्या काही 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळे हिंदू धर्मातले संप्रदाय सगळ्यांना आम्ही एकत्र करतोय आणि हा फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय। नको त्या गोष्टी सांगतोय, खोटे आरोप करतोय आणि त्यातली त्यात आम्हाला भिडला असता आमची अजिबात तक्रार नव्हती, पण त्याने आमच्या गुरुवार्यांची नावं घेतली, ज्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा निस्पृह भावनेने कुठल्याही अपेक्षेविना वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान घराघरात पोहोचवलं, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला, त्याने त्यांच्यावरची कल्पेक नव्हती करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याचं तोंड काळं केलंय। तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे, तुका म्हणे संता पिढीतील खळ घेती तोंड काळे करोनिया। आम्ही काय हो, आम्ही सर्वसामान्य पोर आहे, आम्हाला काय, आम्ही सोशल मीडियावर रोज भिडतोय, पण ज्या गुरुवार्यांचे सोशल मीडियावर अकाउंट नाही, ज्यांच्या सामाजिक जीवनामध्ये ज्यांनी पूर्ण त्यागाची भूमिका ठेवली आणि ते साधू संत आमच्यासाठी गुरुवर्य आहे। तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, आमच्यासाठी मायबाप येते आणि त्यांना जर हा घुसखोर म्हणत असेल तर याचं तोंड काळं केलंच पाहिजे ना। भंडारेजी, मात्र तुम्ही कीर्तनकार आहात, वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय संप्रदाय म्हणून ओळखला जातो आणि तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमक झालेले आहात, तुम्ही ज्या पद्धतीने शब्दांचा वापर करताय ते शोभनीय वाटतंय। ताईसाहेब, वारकरी संप्रदायाबद्दल चुकीचा नेरेटिव्ह पसरवला जातोय। वारकरी संप्रदाय हा शांतप्रिय आहे, पण सज्जनांसाठी, दुर्जनांसाठी हा अत्यंत कडवट अशा प्रकारचा संप्रदाय। मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, मऊ किती तर मेनापेक्षा मऊ, कठीण किती तर वज्रापेक्षा कठीण, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पुढचा जर भाला असता ना त्याला आम्ही लंगोटी देतो, पण नाटाळाच्या काठी देऊ माता, त्याच्या काठी माता द्यायला लावली आम्हाला तुकाराम महाराजांनी, पण आम्ही त्याचं तोंड काळं केलंय। भंडारेजी, तुमच्या एवढी ज्ञानी मी नाहीये, तुम्ही ज्या पद्धतीने ओळी म्हणताय त्याचं ज्ञान सुद्धा मला नाहीये, मात्र मला इतकं माहितीये की जर कुठल्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर त्यासाठी शब्दांची सीमा ही ओलांडता कामा नये। तुम्ही ज्या पद्धतीने शब्दांचा वापर केला आणि विकास लवांडे यांची जी प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी तर असं म्हटलंय की तुमच्या सोबत जे आणखीन 10-15 जण होते त्यांच्याबदल्या दोघा तिघांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होते, हा कुठला प्रकार? ताईसाहेब, आता हे बघा, तो काय आरोप, मी माझा व्हिडिओ टाकलाय, आम्ही त्याचं तोंड काळं केलंय, त्याने पुन्हा आमच्या गुरुवार्यांना बोलू नये, त्याला काय भिडायचंय त्याने आम्हाला भिडावं। पण तुमच्यापैकी दोघा तिघांकडे रिव्हॉल्वर होते की नव्हते? नाही, रिव्हॉल्वर असण्याचा काय संबंध आहे? आणि रिव्हॉल्वर असते तर आम्ही शाई ओतली असते का त्याच्यावर? अहो, आम्ही शाई ओतली त्याच्यावर, त्याची एवढी लायकी आहे का त्याच्याकडे रिव्हॉल्वर घेऊन जायला? मग इतक्या निर्जन स्थळी त्यांना गाठण्याचं कारण काय? नाही, निर्जन स्थळ नाहीये ते अजिबात निर्जन स्थळ नाहीये। समाजामध्ये आम्ही त्याला कितीतरी साक्षी पुरावे सापडतील, अनेक लोकांमध्ये आम्ही केलंय ते, आणि निर्जन स्थळी वगैरे नाहीये तो, समाजामध्येच येतो। फक्त मी दिलगिरी व्यक्त करतो वारकरी संप्रदायाची की मला 20-25 दिवस उशीर झाला। भंडारेजी, त्याचं तोंड काळं करायला मला 20-25 दिवस उशीर झाला, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो। भंडारेजी, तुम्ही संताप व्यक्त करताय, तुम्ही सातत्यानं गुरुवर्यांचं नाव घेताय। त्याने ज्या माझ्या गुरुवर्यांची नावं त्यात घेतली ना, त्यांचे जर तुम्ही चरित्र पाहिले ना ताईसाहेब, तुमचं सुद्धा संताप होईल, एवढं कार्य आहे एकेकाचं। भंडारेजी, मला फक्त एक गोष्ट आठवते की काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला विकास लवांडे यांची प्रतिक्रिया आलेली होती, त्यांच्या हातामध्ये जी यादी होती त्या यादीमध्ये जे फोटो होते त्याच्यापैकी एका व्यक्तीवर तर गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीचा। ताईसाहेब, मी काय म्हणतो, माझे जे गुरुवर्य आहेत त्यात जे आमचे गुरु, आम्ही तेच म्हणतोय ना, आम्हा तरुणांना काय भिडायचंय ते भिड तू, पण ज्या गुरुवर्यांची नावं घेतली, जी 50च्या पुढे गेली आणि आयुष्याची सगळी वर्ष त्यांनी या हिंदू धर्माच्या सेवेत घालवली हो ताईसाहेब, आणि त्यांना आता आयुष्याच्या टप्प्यावर तुम्ही काय म्हणताय, घुसखोर म्हणताय, कसं सहन करू आम्ही? ताईसाहेब, थोडा वेळ विचार करा। अहो, आमचे फॅमिली मेंबर आहेत ते, त्यांनी मुलं नाही जन्माला घातली स्वतःची, आम्हीच त्यांची लेकरं आहे। ताईसाहेब, तुमचे गुरुवर्य कोण? अहो ताईसाहेब, त्यातले ना सगळेच आमचे गुरुवर्य आहे, ते जे मोठी धाटीची माणसं आहे ना,
सगळीच आमची गुरुवारी आहे ताईसाहेब. आता तर तुम्ही परिवारातले त्यांना म्हणत होतात, त्यांची कृपया करून तुम्ही नावं घेतली तर बरं होईल. This call will be recorded. भंडारेजी. आता एक हा. गोविंद देवगिरीजी महाराज जे आहे हा. ते आमचे गुरुवारी आहे. चारुदत्त महाराज आपळे आमचे गुरुवारी आहे. बंडा तात्या कराडकर आमचे गुरुवारी आहे. प्रकाश महाराज जवंजाळ आमचे गुरुवारी आहे. योगी निरंजननाथ महाराज आमचे गुरुवारी आहे. एकनाथजी महाराज सदगीर आमचे गुरुवारी आहे. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर गुरुवारी आहे आमचे. संजय महाराज पाचपोर गुरुवारी आहे. भास्करगिरी बाबा आमचे गुरुवारी आहे. संजय नाना महाराज दोंडगे आमचे गुरुवारी आहे. राणा महाराज वासकर गुरुवारी आहे. चंद्रशेखर महाराज देगलूरकर आमचे गुरुवारी आहे. महंत रामगिरी महाराज आमचे गुरुवारी आहे. श्याम महाराज राठोड आमचे गुरुवारी आहे. या गुरुवारी नावं त्याने यात ओढायला नव्हती पाहिजे ताईसाहेब. भंडारीजी, तुम्हाला ही गोष्ट पटते? जर तुम्ही तुमच्या गुरुवार्यांना ही गोष्ट सांगितली की तुमच्यावर टीका करणाऱ्यांवर आम्ही अशा पद्धतीनं शाईफेक केलेली आहे, आम्ही अशा शब्दांचा वापर केलेला आहे, तर तुमच्या गुरुवार्यांना हे शब्द, ही क्रिया तुमची पटणारी आहे? ताईसाहेब, मला चौकात एखाद्यानं आईवरनं शिवी दिली तर मी घरी आईला विचारायला जाऊ का, आई त्याने तुझ्यावरनं मला शिवी दिली, मी त्याला काय करू? आई काय म्हणणार आहे? आई म्हणणार आहे जा तू काहीतरी प्रतिकार कर. आई म्हणा जाऊ दे बाळा, शिवी दिली तर काय फरक पडला? आईला नाही फरक पडत ताईसाहेब, लेकराला फरक पडतो. आमच्या हृदयात वार झाला ताईसाहेब तो. त्यांचं त्याग जर पाहिला ना आयुष्यातला फार मोठा आहे. आयुष्य खर्ची घातलं हो त्यांनी या हिंदू धर्माची भगवी पताका फडकत राहावी ना म्हणून आयुष्य खर्ची घातले हो. आणि हा काल परवाचा आलावांडा हा त्यांना घुसखोर म्हणतोय, धर्मांध म्हणतोय, यांना बोलू नका तुमच्या गावात म्हणतोय. भंडारीजी, मी आतापर्यंत काही मोजकीच कीर्तनं ऐकलेली आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कीर्तनकार हा प्रेमाची भाषा बोलत असतो. जर तुम्ही प्रेमाने समजवलं असतं, जर तुम्ही संवादाच्या माध्यमातून समजवलं असतं तर कदाचित काहीतरी ही अशा पद्धतीने ऍक्शन तुम्हाला करावी लागली नसती. भंडारेजी, ताईसाहेब, तुका म्हणे वज्रभंगे एक वेळ कठीण हा खळ तया उनी. तुकाराम महाराज म्हणतात एक वेळी वज्र मोडल वाकल पण खळामध्ये सुधारणा होत नाही. आणि म्हणून नाटाळाच्या काठी देऊ माता म्हटले शेवटी पर्याय राहत नाही. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकाचे. सर्वसामान्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि ह्या ज्या विघातक अशा प्रकारच्या प्रवृत्ती आहे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आहे, या थांबवल्याच पाहिजे ताईसाहेब. ताईसाहेब हे अति झालेलं आहे ताईसाहेब. तुमचं असं वागणं म्हणजे तुम्हाला सोल्युशन वाटतं का? तुम्हाला तुमचं असं वागणं म्हणजे सोल्युशन वाटतं का? मला सांगा तुम्ही. ताईसाहेब, मला एक सांगा, माझ्या गुरुवार्यांवर जर येत असेल, माझ्या आईबापावर जर येत असेल तर काय माझ्या तरी जगण्याला अर्थ आहे हो ताईसाहेब? यांनी विचार करून बोलायला पाहिजे होतं हो ताईसाहेब. यांनी आम्हाला सुळावर द्यावं, आम्ही जातो, पण आमच्या आईबापाला नका ना ओढू यात्रा. त्यांनी एकानं सुद्धा याचा साधा निषेध सुद्धा व्यक्त केला नाही ताईसाहेब. याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही ताईसाहेब. ते मनाला विचारत असतील आयुष्यभर केलेल्या धर्माच्या सेवेचं फळ मिळालं हे असं मनोमन बिचारे म्हणत असतील. आज ते माझे गुरुवर्य मला काही शाबासकी देतील असं मला म्हणायचं नाही, पण माझ्या मनाला एक समाधान वाटलं की माझ्या आईबापाबद्दल कोणतरी बोललं, माझ्या गुरुवर्यांबद्दल कोणतरी बोललं, मी निषेध व्यक्त केला. तुम्ही भंडारीजी, तुम्ही म्हणताय गुरुवर्य म्हणजे तुमचे आई वडील आणि आई वडिलांच्या विरोधात जर कोणी बोललं तर त्याच्यावरची ही रिॲक्शन तुम्ही या ठिकाणी म्हणताय. फक्त मला एक गोष्ट मला एवढीच फक्त माहिती आहे भंडारीजी, कृपया करून माझं ऐकून घ्या, कृपया करून माझं ऐकून घ्या. माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं एक तत्व मी फक्त लक्षात ठेवते की बाबांनो, आम्ही जे तुम्हाला शिकवलेलं आहे ती शिकवण तुम्ही कधी सोडू नका. समोरचा व्यक्ती जर तुमच्या कानाखाली मारत असेल तर तुम्ही सुद्धा रिॲक्ट होण्याची गरज नाही. ही माझ्या आई वडिलांची शिकवण आहे. तुम्ही कीर्तन करा, कीर्तनामध्ये तुम्ही लोकांना काय सांगणार? ताईसाहेब, आमच्या आई वडिलांची नाही ना अशी शिकवण, आमच्या साधू संतांची शिकवण अशी आहे की भल्याला भलं राहा आणि वाईटाला वाईट राहा, जसाला तसं राहा तर समाजात टिकाल. पण तुम्ही जर अशा पद्धतीने इतकं वाईट वागायला लागला तर तुम्ही समाजापुढे काय आदर्श निर्माण करणार भंडारेची? ताई, त्याच्या तोंडाला काळं फासलंय ना, याच्यापेक्षा कितीतरी वाईट तेव्हा झालं तो जेव्हा या साधू संतांना घुसखोर म्हणाला, धर्मांध म्हणाला, मनुवादी म्हणाला. ताई अहो, आम्ही ना त्या मराठवाड्यामध्ये जातीयवाद जेव्हा वाढला होता ना आरक्षणावरनं, गावागावात जाऊन वाद मिटवले हो. अरे म्हटलं कायदेशीर चालू राहतील कोर्टात. आपण सगळे ज्ञानोबारायांची लेकरे, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर म्हटले माऊली.
सकलांशी येते आहे अधिकार म्हटले माऊली, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे म्हटले, आणि त्यामुळं आम्ही वाद मिटवले, आम्ही आमचा धर्म एकत्र आणतोय. ताई, मागच्या काळात आम्ही परिवर्तन जर काय घडवली ना, तर संप्रदायातले वाद मिटवले, वारकरी तुम्ही एकत्र आणले. परिवर्तनाची भाषा करताय भंडारेजी. आता जे समाजामध्ये अवतीभोवती इतकं काही वाईट घडतंय ना, की त्याच्यामध्ये खरंच परिवर्तनाची गरज आहे. आणि तुमच्यासारख्या कीर्तनकारांकडून हीच अपेक्षा आहे की कुठल्याही प्रकारची ऍक्शनवर रिॲक्शन न देता तुमच्या कीर्तनातून त्यावर परिवर्तन घडलं पाहिजे. धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं म्हणणं TV9 मराठीकडे मांडण्यासाठी.